सर्वांना नमस्कार. आता फार छान खरं तर इंट्रोडक्शन झालं आहे. म्हणजे आजच्या दिवसाचं खरं तर छान आपल्याला अर्थपूर्ण विवेचन मॅडमनी मांडलं. ज्या निवेदन करतात आजच्या कार्यक्रमाचं, त्यांनी अतिशय सुंदर महिलांबद्दलचे गौरव उद्गार असे त्यांनी त्यांच्या लिखाणामधनं आणि बोलण्यातून व्यक्त केले आहे. इथे मला बोलवलं आहे आजच्या व्याख्यानासाठी, त्याबद्दल खरं तर मी खरंच खूप मनःपूर्वक आभारी आहे. 3 गोष्टी मला विशेषत्वाने जाणवत आहेत आजच्या दिवसाबद्दल. त्यातली मी थेट सुरुवात केली वेळेची मर्यादा लक्षात घेता. आणि रविवार सगळ्यांचे आज काही ना काहीतरी नियोजन असणार. प्रत्येकाच्या घरी जसं इतर 364 दिवस महिला दिवस साजरा होत असतो, आज जास्त अधिकपणे आजचा दिवस साजरा होत असणार आहे. आणि त्यासाठी तुमचंही काहीतरी नियोजन असेल, या दृष्टीने आपण त्वरित विषयाकडे वळूयात. पण तरीही मला असं वाटतं की आजच्या दिवसाचं नेमकं औचित्य काय, तर एकतर 8 मार्च जागतिक महिला दिवस. दुसरं मला असं वाटलं की रविवार आहे, सुट्टीचा दिवस असतो. आणि त्या दिवशी आपण साधारणपणे अशी धारणा असते की आजचा हा रिलॅक्स, जो रिचार्ज होणं, रिलॅक्स होणं किंवा काही रिपेअर मेंटेनन्स असेल आपल्या देहाचा, मनाचा, तर तो करण्यासाठीची अधिकृत दिवस कोणता, तर तो रविवार. म्हणून रविवार दिवस. त्यातून आज आहे रंगपंचमी. म्हणजे खऱ्या अर्थाने आपला रंग कोणता आहे, किंवा आपल्या आयुष्यात अजून किती रंग आपण सामावून घेऊ शकतो आणि आपलं आयुष्य अधिक रंगीबेरंगी कसं करू शकतो, मी ह्याच्यामध्ये म्हणेन रंगीत कसं करू शकतो, हा दिवस साजरा करण्याचा दिवस. आणि मला अजून एका गोष्टीचं खूप महत्त्व वाटतं आहे, जे कार्यक्रमाचं बोलवणं आल्यानंतरच मला जाणवलं, ते म्हणजे सध्या तुम्हा सगळ्यांचं उपवास पर्व चालू आहे. तर ह्या संदर्भात फक्त मला 2 गोष्टी इथे नमूद करायच्यात आवर्जून. उपवास, मी अगदी त्या गोष्टींबद्दल ना थोडंसं इकडे तिकडे जायला नको, मुख्य मुद्दाच फक्त यायला हवा, यासाठी काही गोष्टी अशा आवर्जून नमूद करून आणल्यात. नमूद करून म्हणजे जे काय डोक्यात आलं आज सकाळी ते मांडलं. उपवास म्हणजे आपण ज्याला म्हणतो की उपवास. उप म्हणजे एकतर उ हा शब्द म्हणजे ऊर्ध्व, वरच्या दिशेला दाखवणारा उप. आणि वास म्हणजे स्थित होणं, राहणं, वास्तव्य, निवास या अर्थी. रूढार्थाने हा शब्द, हे अर्थ तिथे येतात. मग उपवास म्हणजे नेमकं काय? ज्या कालावधीमध्ये आपण अधिकाधिक साधना करतो, उपासना करतो. कशासाठी? तर आपली उंची वर घेऊन जाण्यासाठी. मग आपली उंची वर घेऊन जाण्यासाठी याचा अर्थ हे उपवास पर्व जे आहे ते परिवर्तन पर्व खरं तर म्हणायला हवं. बरोबर आहे का? परिवर्तनाचं पर्व. आणि त्या काळात तुम्ही मला इथं बोलवलं आहेत, त्याबद्दल मी खरोखर मनःपूर्वक आपल्या सगळ्यांची आभारी आहे. आता विषयाकडे वळते. विषय आजचा जो आहे, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली. तर हे मांडण्यापूर्वी मला एका गोष्टीची कबुली द्यायची आहे. माझं खूप सुंदर परिचय मॅडमनी करून दिला. अध्यक्ष आणि सगळ्यांनीच इथे आल्यानंतर अत्यंतिक प्रेमाने, मी म्हणेन की इथे मला बोलवतानाच जे प्रेम व्यक्त केलं जातं ना, विश्वास, प्रेम आणि सन्मान, ह्या गोष्टी अशा आहेत ना की त्यांनी तुम्ही जग जिंकू शकता. मला असं वाटतं की ह्यामुळं मी आत्ता त्यांना म्हटलं, वसईत आल्यानंतर कसं वाटलं त्यांनी विचारलं. म्हटलं माहेरी आल्यासारखं वाटलं. आता एका शब्दात आलं बहुतेक. आणि हे मी फक्त तुम्हाला तुमच्यासमोर, आपल्याला असं वाटतं ना की लोकांसमोर काहीतरी शब्द, असं नाही आहे. कारण मला ऐकणारे पहिले माझे कान आहेत आणि पहिले माझे सद्गुरू आहेत आणि ईश्वर ऐकतो आहे. त्यांना स्मरून म्हणते की खरोखर इथे आल्यानंतर माहेरी आल्यासारखं वाटतं आहे. तर इथे मग माहेरी बोलायचंच असेल तर ते आतून बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की जे काही माझ्या मुखातून येतं आहे त्याचा बोलविता धनी मेधा जे रे अजिबात नव्हती, कधीही नाही आहे, नव्हती, आत्ताही नाही आहे आणि भविष्यातही कधी नसणार आहे. तर माझ्या मुखातून जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरचं जे काही विवेचन, विचार, सूत्र, काही फॉर्म्युले किंवा प्रशिक्षणाच्या क्षेत्रात जी काही कारकीर्द चालू आहे, त्याही वेळेला किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना जे बळ येतं, ह्याचे धनी कोण आहेत, तर याची धनी आहे ती आपली भारतीय संस्कृती आणि आपलं भारतीय तत्त्वज्ञान, आपल्या संतांनी, सगळ्या संतांनी दिलेलं ज्ञान, गुरुजनांनी केलेलं मार्गदर्शन, पुस्तकं आणि चरित्र ग्रंथांमधनं मिळालेला वैचारिक ठेवा, आईवडिलांनी दिलेली उत्तम शिकवण आणि संस्कार. आणि समाजामध्ये अनेक हितचिंतक असतात. जसं आत्ता आपण आपल्याकडे बघतो, काही मंडळी ही समाज हितासाठी रात्रंदिवस
कार्यरत असतात अशा काही मंडळींच्याकडून मिळालेली प्रेरणा, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांच्याकडून मिळालेलं आदर्श उदाहरण, या सगळ्या भांडवलावरती मी उभी आहे. म्हणून आधीच व्यक्त करते की जरी बोलणारं तोंड माझं जरी असलं, शरीर आणि तोंड जरी माझं असलं, तरी बोलविता धनी ही आत्ता जी काही नामावली इथं व्यक्त केली त्यांच्या चरणी सुरुवातीला नमस्कार आणि ऋण व्यक्त करून आजच्या विषयाला सुरुवात करते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि उपवास पर्वानिमित्त एवढी प्रार्थना करते की आत्मउन्नतीच्या मार्गावरती सगळे दरवाजे, सगळे मार्ग तुमच्यासाठी अधिक पद्धतीने खुले होऊ देत आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या कामामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी ज्या काही जबाबदाऱ्या, कर्तव्य असतील त्या ठिकाणी उत्तम ते यश मिळू देत आणि आरोग्यदायी जीवन तुम्हाला सगळ्यांना लाभू देत. आता विषयाला सुरुवात. आनंदी जीवनाची गुरु केली. मुळात गुरु ह्या शब्दावरती 2 मिनटं आपण फक्त फोकस करूयात, चालेल ना? छान पाठबळ आहे माझ्यासाठी. मी त्यांना विनंती केली की तुम्ही बसा हां इथे, असं कुठेतरी पाहिजे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ते पाठीशी कोण असावेत तर ते कोच असावेत. तर खऱ्या अर्थाने एक कोच समोर बसल्यात आणि एक कोच इकडे बसलेले आहेत आणि उरलं सुरलं जर काही कमी पडलं तर तिकडून डोळा मारायला, फिल्डिंग करायला त्या बसलेल्या आहेत आणि आशीर्वाद द्यायला तुम्ही आहातचात. काय पाहिजे अजून? माला माल. बरोबर आहे ना शब्द? आत्ता या क्षणी मला जाणवतं आहे की मी माला माल आहे. सुंदर, छान. तर गुरु काय? दॅट मीन्स गु या शब्दाचा अर्थ काय? तर दॅट इज अ डार्कनेस. तो कशाला रिप्रेझेंट करतो? तर डार्कनेस म्हणजे अंधाराला. आता हा अंधार कशाचा? तर अज्ञानाचा अंधार. या अंधाराला तो रिप्रेझेंट करतो गु. मग रू दॅट डिफाईन्स नाहीसा करणारा, व्हॅनिश करणारा, दूर करणारा. तर गुरु म्हणजे काय? जो अज्ञानाला नाहीसा करतो, अंधाराला नाहीसा करतो. आणि किल्ली म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, उघडण्याची एक उपकरण आहे की जी गोष्ट बंद आहे ते उघडण्यासाठीचं माध्यम, उपकरण म्हणून आपण किल्लीकडे बघतो. मग आता ही किल्ली, गुरु किल्ली आपल्याला आनंदी जीवनासाठी कशी वापरता येईल? तर मुळात आनंद म्हणजे काय? मगाशी त्या म्हणाल्या की यश, पैसा, प्रसिद्धी म्हणजे आनंद. त्यांनी फार छान ते वाक्य लिहिलं आहे की छोट्या छोट्या क्षणांमध्ये जाणवणारं समाधान. बरोबर आहे ना? यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग एनिवेअर. शी हॅज मेन्शन व्हेरी परफेक्टली की हे म्हणजे नेमकं काय? तर हे छोट्या छोट्या क्षणांमध्ये जाणवणारं जे आपल्याला आनंद, समाधानाचे क्षण म्हणजे आनंद का? हे एक्झॅक्टली काय आहे ह्याच्याकडे आता आपण वळणार आहोत. काही सूत्रांमार्फत तुमच्यापुढे हा विषय मांडण्याचा प्रयत्न करते. अर्थात हा माझा प्रयत्न आहे विथ ड्यू रिस्पेक्ट. तुमच्या सगळ्यांची वय, अनुभव, कॉन्ट्रीब्युशन, समाजाच्या प्रती असणारं तुमचं ज्ञान, या सगळ्याच्या प्रती आदर व्यक्त करून काही मुद्दे आपल्यापुढे मांडते. वडीलधारी मंडळी आहात, काही चुकलं, कमी पडलं तर नक्कीच सांभाळून घ्याल अशी खात्री वाटते. पहिल्या मुद्द्याकडे वळूयात. नेमकं आनंद म्हणजे काय? किंवा आनंदी जीवनाकडे जायचं तर मग कोणत्या मार्गाने आपल्याला जाता येईल? पहिला 10 सूत्र मांडण्याचा प्रयत्न करते क्विकली. पहिला मार्ग, हू ॲम आय? मी कोण आहे हे जाणून घेण्यामध्ये आनंद आहे. आनंद कशात आहे ना, एक्झॅक्टली कशात आहे ह्याची रेसिपी किंवा तो मार्ग मी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. हू ॲम आय? मी नक्की कोण आहे? आता आत्ता मी इथे व्याख्याती म्हणून उभी आहे. बाहेर गेल्यानंतर मी कुणाची तरी मैत्रीण असेन. घरी गेल्यानंतर मी सून आहे. आज माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे 81वा. तर मी त्यांची सून आहे. मिस्टरांच्या समोर असेल तेव्हा मी पत्नी आहे. मुलाच्या समोर मी आई आहे. भावाच्या समोर मी बहीण आहे. दिराच्या समोर मी भावजई आहे. ह्या सगळ्या नात्यांमधल्या विविध भूमिका झाल्या. कुठेतरी मी एंटरप्रेनर आहे, कुठेतरी मी क्लर्क आहे, कुठेतरी मी काउन्सिलर आहे, कुठेतरी मी समाजसेविका आहे, कुठेतरी मी काहीतरी प्रोडक्शनमध्ये काम करते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करते आहे. मग हे काय झालं? ह्या सगळ्या विविध प्रकारच्या भूमिका झाल्या. आता माझ्या घराच्या बाहेर जर बोर्ड असेल मेधा मुकुंद जेरे, ह्याचा अर्थ हे घर मेधाचं आहे. दॅट डझंट मीन की मेधा म्हणजे घर आहे किंवा घर म्हणजे मेधा आहे. वस्तू म्हणजे मेधा आहे, संपत्ती म्हणजे मेधा आहे. मग मेधा नक्की कोण आहे? आता मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की मेधा म्हणजे मी नाही, मेधा हे शीर्षक आहे माझं. मग हू ॲम आय?
मग प्रत्यक्षामध्ये मी कोण आहे ही जेव्हा आपण आवरणं लेयर्स बाजूला करायला लागतो तेव्हा ट्रू सेल्फकडे आपण जायला सुरुवात करतो. मग प्रत्यक्षामध्ये मी कोण आहे त्याच्यातच आनंद आहे. 2 सिद्धांत मांडायचा प्रयत्न करते. अर्थात हे सायकॉलॉजीचे सिद्धांत आहेत, सायकॉलॉजीने आपल्याला दिलेले आहेत. ही जेव्हा सगळी आवरणं आणि लेयर्स मी काढायला लागते हळूहळू हळूहळू तेव्हा मी खऱ्या अर्थाने आतला प्रवास सुरू करते. आणि आतल्या प्रवासात मी कोण आहे. आता इथे अजून आपण एका गोष्टीकडे लक्ष देऊयात. मी म्हणजे हात, पाय, डोळे, कान, नाक, घसा, त्वचा, उंची, वर्ण, बांधा नाही. मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही. कारण आपण म्हणतो माझं मन आज फिसकटलं आहे, माझं मन आज शांत आहे, माझी बुद्धी मला हे सांगते, माझी बुद्धी अशी अशी आहे. याचा अर्थ मन आणि बुद्धीचा ओनर खऱ्या अर्थाने कोण आहे त्याच्याविषयी आत्ता आपण बोलतो आहे. आणि हा मी एक्झॅक्टली कोण आहे. अँड दॅट इज कॉल्ड सोल पॉवर, चैतन्य शक्ती, प्राण, जीव, आत्मा. त्याला चेतना म्हणतात काही जण प्राण म्हणतात, काही जण जीव म्हणतात, काही जण आत्मा म्हणतात, सोल पॉवर म्हणतात, एनर्जी म्हणतात. वेगवेगळ्या शब्दांमधनं जरी म्हटलं तरी आहे ती एकच, ते म्हणजे आत्मा किंवा सोल पॉवर. या सोल पॉवरनी जे लेयर्स घेतलेले आहेत त्याची पुढची सगळा प्रवास सुरू होतो. मग हा मी जो आहे त्याच्यामध्ये सायकॉलॉजी मानसशास्त्राचा थोडासा जर आपण बघितला काही अर्थ किंवा सिद्धांत म्हणूयात आपण बघितला तर त्याच्यामध्ये मीचं त्यांनी डिफाईन करताना असं केलं आहे. मी म्हणजे कोण तर ते 5 कोशांमध्ये डिफाईन केलं आहे. पहिला कोश जो आहे तो आहे अन्नमय कोश, पहिला अन्न जे आपण ग्रहण करतो. दुसरा आहे अन्नातून निर्माण होतो तो प्राणमय कोश. अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्याच्यावरती येतो तो मनोमय कोश. अन्न, प्राण, मन, त्याच्यावरचा जो येतो तो विज्ञानमय कोश. आणि त्याच्यावरचा जो येतो तो आहे आनंदमय कोश. याचा अर्थ मी कोण आहे, मी आनंदमय आहे. ही आपली ओळख. म्हणजे मी मध्येच आनंद सामावलेला आहे, माझंच रूप आनंद आहे. फक्त ह्याचं आपल्याला बऱ्याचदा विस्मरण झालेलं असतं किंवा आपण बाहेरच्या लेयर्समध्ये इतके गुंतून पडलेले असतो की ट्रू सेल्फबद्दल अवेअरनेस किंवा त्याच्याबद्दल आपल्याला एक आत्मीयता, जवळीक कुठेतरी हरवलेली असं आपल्याला जाणवतं. आणि मग तो आनंद आपण कुठेतरी बाहेर भौतिक गोष्टींमध्ये, मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये, बाहेरच्या जगामध्ये आपण शोधायला सुरुवात करतो, जो आपल्याच आतमध्ये एक्झिस्ट करतो. आणि मी म्हणीन इतर 4ही कोशांच्या वरती त्याचं स्थान आहे. म्हणजे याचा अर्थ आनंदाचं स्थान हे मानाचं आहे, शिखराचं आहे, सर्वोच्च आहे. आता उपवास पर्वामध्ये आपण जी काही साधना उपासना करत असाल त्याच्यातून एवढं तर नक्कीच आहे की आपल्याला वरच्या स्थानावरती जातो आहे आणि आपलंही स्थान वरचंच आहे. तेच परत आपण प्राप्त करायचा प्रयत्न करतो आहे. पहिला हा. दुसरा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणतो, सपोज मी आत्ता अनिलराज सरांनाशी ओळख झाली त्यावेळेला त्यांनी मी पत्रकार आहे, मी बँकेत आहे, मी शाखा अधिकारी आहे. म्हणजे थोडक्यात काय त्यांच्याकडे जे गुण आहेत, एक्स्ट्रा करिक्युलर काय ॲक्टिव्हिटीज असतील किंवा त्यांची स्ट्रेंथ असेल ती त्यांनी स्ट्रेंथ सांगितली त्यांची आयडेंटिटी, ओळख म्हणून. बरोबर आहे ना? कुठे गेले सर? सर नमस्ते. लक्ष दिलं पाहिजे ना. याचा अर्थ काय, ते जे काम करतात ती त्यांची आयडेंटिटी आहे, त्यांच्याकडे जे गुणवैशिष्ट्य आहे ती त्यांची आयडेंटिटी आहे. मग सोलचं काम काय किंवा सोलचं गुणवैशिष्ट्य काय, तर ह्या सोल म्हणजे आत्मा, म्हणजे चैतन्य शक्ती, म्हणजे चेतना, म्हणजे प्राण, म्हणजे जीव. ह्याची वैशिष्ट्य काय, तर ह्याची वैशिष्ट्य बऱ्याच जणांनी, बऱ्याच पुस्तकांमधनं, बऱ्याच मान्यवरांच्या लिखाणांमधनं जी जाणवली ती आहेत 7 गुणांनी परिपूर्ण अशी सोल पॉवर आहे. या 7 गुणांमध्ये कोणते गुण येतात त्याच्यामध्ये येतं, मी याला कुठंही पहिलं दुसरं म्हणत नाही आहे, कारण हे सगळी बरोबरीने समान काय पण महत्त्वाची, समान उंचीची, समान ताकदीची. त्यामुळं मी त्याचा सिक्वेन्स मी ठरवत नाही आहे, मी तुमच्यापुढे फक्त त्याची मांडणी मांडते आहे. पवित्रता, शांतता, शक्ती, ज्ञान, सत्य, प्रेम आणि आनंद. प्युरिटी, पीस, पॉवर, नॉलेज, ट्रुथ, लव अँड हॅपीनेस. म्हणजे परत पुन्हा आपलं स्वरूपही आहे आनंद स्वरूप, आपलं वैशिष्ट्यही आहे आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्रता, पीसफुल, नॉलेजेबल,
ट्रुथफुल, ही सगळी आपली ही वैशिष्ट्य आहेत. हे थोडक्यात हे सगळं आहे, हे तुझं आहे, तुझंपाशी सगळं आहे आपल्यापाशी. फक्त त्याचा आपण शोध घेण्याचा आत्ता हा प्रपंच मांडलेला आहे. हा पहिला मुद्दा, स्वतःला जाणून घेण्यामध्ये आनंद सापडू शकतो, किंबहुना आनंद त्यातच आहे. हू ॲम आय, पहिला मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे, आपण गुरुकिल्लीमध्ये मी 10 सूत्र मांडते, त्यातला दुसरं सूत्र, सकाळ, आपल्या दिवसाची सकाळ आणि आपल्या दिवसाचा शेवट, या 2 गोष्टी पकडायच्या किंवा ह्या 2 गोष्टी गाठायच्या, या 2 गोष्टी सत्कारणी लावायच्या. थ्रू कशाच्या आधारे? तर एक आहे प्रार्थना, नामस्मरण, धन्यवाद किंवा ध्यानधारणा. काहीही ज्याच्यामध्ये तुम्हाला सुकून मिळतो अशा गोष्टी करण्यामध्ये. आपण जसं शरीरासाठी काही प्रातःविधी आहेत ते गरजेचेच आहेत, ते आवश्यकच आहेत, पण आपल्या जीवनासाठी, सोल पॉवरसाठी सुद्धा प्रातःविधी काही आवश्यक आहेत. दिवसाची सुरुवात गाठली आणि शेवट गाठला किंवा मधला प्रवास व्यवस्थितपणे आपला सत्कारणी लागू शकतो. त्याच्यातही आनंद आहे. कशात आहे? सुरुवात. असं म्हणतात, वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली की अर्धा प्रवास आपला सुखमय झालेला असतो, तो बऱ्यापैकी आपण जिंकलेला असतो. म्हणून सकाळची सुरुवातीवर कुणाची मक्तेदारी येऊ देऊ नका. आणि आता तर आपण टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत ना, तर सोशल मीडिया आणि इतरांचा इंटरफेरन्स, पण एक लक्षात ठेवा, मी टाईम म्हणून काहीतरी आपल्याकडे पाहिजे. तुम्ही करत असालच, तुमची वय आणि चेहऱ्यावरची प्रसन्नता लक्षात घेता जाणवते की ते तुम्ही नक्कीच करत असाल. त्यामुळे सकाळची सुरुवात आणि संध्याकाळचा, रात्रीचा शेवट, या 2 गोष्टी आपल्या ताब्यात पाहिजे. तिथं तो वेळ माझाच असला पाहिजे आणि तुम्हाला जे ह्यापैकी जे काय आवडतं आहे किंवा अजून काही ज्याच्यामध्ये सुकून मिळतो अशा गोष्टी. तिसरा मुद्दा जवळपास ह्याच्यात जातो, तो म्हणजे आर्ट ऑफ डुईंग नथिंग. तिसरा मुद्दा, ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग, काहीही नाही. आपण ह्याचा डेमो जर असेल शक्य तर आपण घेऊयात आणि कुणाला तरी रिक्वेस्ट करूयात की एक छान छोटीशी 20-30 सेकंदाची क्लिप करा म्हणून. काहीही न करता शांत एका जागी बसणं. आपण सगळे ना डुईंग ते डुईंगमध्ये इतके गेलो आहेत की बिईंगमधनं आपण हरवतोय. बिईंग ह्युमन आहोत आपण, पण ते डुईंगमध्येच इतके ऑक्युपाय होतो आहे की बिईंग लेवलला जाणं, तो एक्सपिरियन्स करणं कुठेतरी हरवत आहे. तर थोडा वेळ, ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. काहीही न करता 5-10 मिनटं एका जागी शांत बसून राहणं. ह्याच्यामध्ये काय मिळू शकतं बघा. त्याच्यामध्ये काय, आज सकाळी मी शांत बसले होते, मला काय काय सापडलं आहे. स्वतःकडे बघण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, स्वतःकडे बघण्याची संधी, आत्मपरीक्षण करण्याची संधी, आत डोकावण्याची संधी इतकी सुंदर मिळते आपल्याला. असा स्कॅनर सुरू होतो शांत बसल्यानंतर. काय चुकलं आहे, कुठे कमी पडलो आहे, काय करायला हवं आहे, काय चांगलं जमलं आहे, कुठे भट्टी एकदम व्यवस्थित होती, माफ करा, कुठे दुरुस्ती करणं अपेक्षित आहे, हा सगळा स्कॅनर सुरू होतो. त्यामुळं थोडा वेळ शांत बसणं, अगदी दिवसाला जरी नाही जमलं तरी 2-3 दिवसांमधनं एकदा तरी हा एपिसोड व्हायला हवा. ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग, काहीही न करता शांतपणे बसणं. ह्याच्यातून काय होतं सांगते. ह्याच्यातून शांतपणे बसलो की एकतर ती आपल्याला सवय हळूहळू लागायला लागते शांत बसण्याची. मग कुठेतरी काहीतरी कोलाहल आहे, चिडचिड आहे, धावपळ आहे, इरिटेशन आहे, टार्गेट पूर्ण करणं आहे, मार्च महिना आहे, मुलांच्या परीक्षा आहेत, काहीतरी रस्त्यावरती गर्दी आहे, सामाजिक वातावरणामध्ये काहीतरी राजकीय काही घटना घडतात. या सगळ्याचे मग आपल्या मनावरती जे परिणाम होत असतात, पडसाद उमटत असतात, ते पडण्याची तीव्रता हळूहळू कमी व्हायला लागते जेव्हा आपण शांत बसायला लागतो. विनाकारण चिडचिड, विनाकारण अस्वस्थता, विनाकारण रागवणं, विनाकारण खाणं, विनाकारण शॉपिंग. तुम्ही म्हणाल 8 मार्च किमान आज तरी नका म्हणू, पण हे फक्त महिलाच करतात असं काही नाही बरं का. त्यामुळं विनाकारण शॉपिंग, विनाकारण काय आपण म्हणतो लेझीनेस, हा सगळा आपल्यापासून दूर जातो, हा सगळा दूर जातो. त्यामुळं थोडंसं शांत बसणं,
आठवड्यातनं 1-2-3 वेळा तरी हा एपिसोड झाला की मग नंतर ना खरंच सांगते त्याची नशा लागते का. 3-4 दिवसांपूर्वी मी नाशिकला गेले होते आणि गाडीमध्ये कुणाला तरी वॉमिटिंगचं होत होतं, कुठलं तरी बाळ रडत होतं, काहीतरी बऱ्याच घटना घडत होत्या. चहाला गाडी थांबली आणि मी डोळे मिटून शांत बसलेली होते. चहाला गाडी थांबली तेव्हा मला शेजारच्यांनी विचारलं, तुम्हाला यायचं आहे का चहाला खाली? तेव्हा मी एकदम म्हणजे मी ट्रान्समध्ये गेले होते. आपण म्हणतो ना की कुठेतरी सच्चिदानंद, ती काहीतरी अशी कुठली तरी एक असते स्थिती की तुम्ही कोण आहात, कुठे आहात ह्याचं तुम्हाला भान नसतं. असं ते मी ट्रान्समध्ये जाऊन छान प्रवास करून आले होते. आणि नंतर त्या म्हणाल्या, काय ते बाळ रडत होतं ना आणि त्या माणसाला पण आत्ताच इतकं वॉमिटिंगचं ना आणि गाड्यात किती खड्डे, किती रस्त्याला खड्डे. मी मनात विचार केला, थँक गॉड मला तर हे काहीच जाणवलं नाही. मग मी कुठे होते? अरे बापरे, मी बहुतेक ह्या सगळ्याच्या वरती होते. म्हटलं काय सस्पेन्शन पॉवर आहे ना आपली त्याची, की त्याने मला असं काही ठेवलं होतं की आजूबाजूला काय चालू आहे ह्याचा मला काही मागमोसही नव्हता. इतकी छान तो अहसास निर्माण होतो ना. आणि खरं हे गरजेचं काय, कारण अदरवाईज आपण ड्रेन होत जातो. आणि आता वयाच्या ह्या टप्प्यावरती ना सतत ड्रेन होणं हे चांगलं नाही आपल्या तब्येतीसाठी, मनासाठी, बुद्धीसाठी आणि सोल पॉवरसाठी. सो हे आर्ट ऑफ डुईंग नथिंग. आता चौथा मुद्दा जो माझा आवडीचा आहे आणि बहुतेक वेळा मी सगळा विषय कुठलाही असू देत मी बहुतेक वेळेला बहुतेक ठिकाणी हा विषय सांगतेच मुद्दा, तो म्हणजे आहार, आराम आणि व्यायाम. या 3 सूत्रांना धरून ठेवायचं. जितका म्हणून आपल्या आहारामध्ये छान बदल करता येईल, जितका म्हणून आपल्या आहारामध्ये समतोल ठेवता येईल, सात्विकता ठेवता येईल, तितका तो आहार. कारण शेवटी फूड इंटेक कसा जातो आहे त्याच्यावरती पण खूप गोष्टी अवलंबून असतात. ती तयार करणारी, ती किंवा तो तयार करणारा कोणत्या मूडमध्ये आहेत तेही मॅटर करतं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तो आणि ती जर इरिटेट असतील, वैतागलेले, चिडलेले, कुठलं तरी टेन्शन चालू आहे, घरात काहीतरी क्रायसिस आहेत आणि अशा मनोभावनेतून त्यांनी केलेला स्वयंपाक हा न धड त्यांना न घरातल्यांना लाभत नाही. सो आहार, त्याचं प्रपोर्शन, त्याच्यामध्ये फूड किती, फ्रूट्स किती, स्प्राउटेड किती, अदर कुठला डाएट कोणता, त्याच्यामध्ये वॉटर इंटेक किती, प्रोटीन्स, फायबर्स किती, ह्या सगळ्याचा थोडासा तरी विचार करायला हवा. कारण आफ्टरऑल आपण जो इंटेक घेतो त्याच्यातून आपल्या शरीराची बांधणी तयार होत असते. त्यामुळं आहार, आराम म्हणजे शांतपणाने झोप. मला सरांनी विचारलं शांत झोप लागली. खरं सांगायचं ना तर मला शांत झोप लागली, पण मला कमी वेळ झोप मिळाली. त्याचं कारण त्यांनी रात्री माझ्या संध्याकाळी मला भेटल्यानंतर पुस्तक दिलं. ते मी बाजूला ठेवून दिलं. साधारणपणे 5:30-6ला पुस्तक दिलं असेल. मी 9:45 वाजता पुस्तक हातामध्ये घेतलं आणि ते पुस्तक मी 1:40ला बंद केलं. म्हणजे ते मला त्या पुस्तकात इतके रंगून गेले होते मी. पण मला जी झोप मिळाली ती अत्यंत शांत मिळाली. कारण मी ज्या वातावरणात होते, आत्मशोध, अजून काय पाहिजे. तिथे अत्यंत पीसफुल वातावरण होतं. शांत झोप मिळणं हा आराम आहे आपल्यासाठी. आणि अजून कशामध्ये आराम आहे हे सगळ्यात शेवटी सांगेन. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवाव्यात शेवटपर्यंत. म्हणतात ना की शेवटपर्यंत थांबाल, ह्या शेवटपर्यंत मनाने थांबाल, ह्या आशेने मी हा मुद्दा शेवटी सांगेन. आराम, आहार आणि व्यायाम. व्यायाम ह्याला सोडून चालणारच नाही, कारण व्यायामामध्येच आरोग्य आहे. मग तो मनाचाही आहे, शरीराचाही आहे, आत्म्याचा पण व्यायाम आहे. पण व्यायाम व्हायला हवा. मसल्स तयार करायचे असतील तर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर, आरोग्य संपन्न जीवन जगायचं असेल तर, आणि ह्या मंडळींना जे आरोग्य क्षेत्रामध्ये ज्यांना समस्या निर्माण होतात, त्यांच्या सेवेसाठी जी मंडळी अहोरात्र धावतात, त्यांना थोडासं बर्डन कमी करायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनाची जबाबदारी आरोग्यपूर्ण सवयी लावून ती दुरुस्त करणं आवश्यक आहे. कारण आपला जो समाज आहे, राष्ट्र जे आहे ते ह्याच गोष्टींवरती, कारण राष्ट्राची ताकद कशामध्ये आहे, शेवटी आपल्या सगळ्यांचं मानसिक शारीरिक आरोग्य ज्याच्यात आहे त्याच्यामध्ये राष्ट्राची ताकद आहे. GDP पण त्याच्यामध्येच आहे, विकास पण त्याच्यामध्येच आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी व्यक्तिगत आपल्या जीवनाची जबाबदारी घ्यावी. तर ह्याच्यामध्ये 3 सूत्र, आहार, आराम आणि व्यायाम. हा झाला चौथा मुद्दा. 5व्याकडे बोलूयात. काम, नोकरी, व्यवसाय, तुमचं जे काही कर्तव्य आहे ते करताना शक्य होईल तितक्या शांततेने करूयात, आनंदाने करूयात. मी म्हणेन आनंद नंतर मिळेल, आधी आपण शांत राहूयात. विचार करूयात, आपल्याला काम तरी आहे. एखाद्याला कामच नाही आहे, बेरोजगार आहे, त्याची स्थिती काय असू शकते. आपल्याला आज शाश्वत काही ना काहीतरी पर्याय आहे एंगेजमेंटचा. आपण कुठेतरी व्यस्त राहतो आहे, त्यामुळं आपण
इतरांसाठी त्रस्त होत नाही आहोत. अदरवाईज ज्यांना हाताला काम नाही आहे, बऱ्याच लोकांची मनस्थिती मग खूप बिघडलेली असते. यामुळं आपल्याला हाताला जे काम आहे त्याच्याप्रती कृतज्ञता, की थँक गॉड की ह्या कामासाठी माझी नियुक्ती केली, या कामासाठी म्हणजे ह्या कर्तव्यासाठी माझी निवड केली, माझी पात्रता त्यासाठी मला निर्माण केली माझ्यामध्ये. त्यामुळे आपल्याला काम आहे, घरामध्ये भाजी चिरणं असेल, नातवंडांच्याकडे लक्ष देणं असेल, सामाजिक काही असेल, नोकरी व्यवसाय असतील, अगदी घरामध्ये सुद्धा बसल्या बसल्या अनेक कामं आपल्यापुढे असतात. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं असेल किंवा अगदी एखाद्याला चहा करून देणं असेल, जे काही काम करायचं ते ग्रेसफुली करायचं आहे. त्या कामामध्ये जणू काही ईश्वर मला, त्या कामातून ईश्वर माझ्याकडे बघतोय, मी काम कसं करते आणि मी काम उत्तम केलं तर तो माझ्यावरती फिदा आहे, हा विचार करून जर केलं ना तर ते सर्वोत्तम काम होतं. ग्रेसफुली, पीसफुली, हॅपीली असं ते काम, ती भट्टी जमून येते. म्हणून कामावरती प्रेम, 5वा मुद्दा. 6वा मुद्दा, रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस. काहीतरी निस्वार्थीपणाने कुठली तरी गोष्ट आपल्या हातून घडून जावी. ती घडून जाते, आधी सुरुवातीला थोडंसं लक्ष द्यायला लागतं, नंतर ती बाय डिफॉल्ट व्हायला लागते. कारण ती तुम्हाला एक कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियसपर्यंत त्याचं बीज गेलेलं असेल तर ते बरोबर ते बीज रोवलेलं असतं आणि मग त्याच्यातून तशाच पद्धतीची पुढे 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 लागवड सुरू होते आणि बाय डिफॉल्ट आपण त्या गोष्टींकडे अट्रॅक्ट व्हायला लागतो. रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस म्हणजे आपण एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करणं आणि अजाणतेपणाने काहीतरी असं आपल्या हातनं घडून जायला हवं. सुरुवातीला कॉन्शियसली करायला लागेल, नंतर ते नकळत आपल्या घडून जातं. कुणाला तरी मदत केली आहे, कुणाबद्दल कोणीतरी वाढदिवस आहे कळालं, सद्भावना व्यक्त केली आहे, काहीही त्याच्यामध्ये फारसे पैसे पडत नाहीत. मला रेडिओ ऐकण्याची खूप सवय आहे. मी रेडिओवरती आत्ताही माझं काही प्रमाणात काम चालू आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी महिलांसाठी एक कार्यक्रम चालू होता. त्याच्यामध्ये महिलांनी त्यांच्या लग्नाच्या वेळेला काय घटना घडल्या याबद्दल बोलायचं असा कार्यक्रम चालू होता. एका महिलेनी आठवण सांगितली. त्या म्हणाल्या की माझं लग्न चर्च विरार वगैरे असं त्या मुंबईच्या, मी आले चर्चगेटला आणि मिस्टर तिथे भेटायला येणार होते. लग्नाच्या आधी साखरपुडा झालेला होता. नंतर त्यांना पिक्चरला जायचं होतं, घरातल्यांची परवानगी होती, त्यांना पिक्चरला जायचं ठरलं होतं, पण मिस्टरांना भेटून ते दोघंजणं बरोबर जाणार होते. ते तिथं स्टेशनवरती, रेल्वे स्टेशनवरती लोकल मिस्टरांची वाट बघत होत्या. त्यांचे मिस्टर आले, ते दोघंजणं भेटले आणि मिस्टरांनी, लग्नाच्या आधीची गोष्ट, एंगेजमेंट झालेली होती, मिस्टरांनी एप्रिल महिना होता, मोगऱ्याचा गजरा दिला. कुठलं तरी पान होतं, त्या म्हणाल्या बहुतेक वडाचं असंच पान, मोठं पान होतं, त्या पानामध्ये गुंडाळून आणलेला मोगऱ्याचा गजरा त्यांनी हातामध्ये दिला आणि ह्या ज्या नववधू होणार होत्या त्यांनी तो गजरा हातामध्ये घेतला, छान वास घेतला, पर्समधनं क्लिप काढली, तो गजरा असा त्यांनी लावायचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान शिट्टी म्हणजे ते ट्रेनची हे झाली. त्यामध्ये ते दोघंजणं घाईनी चढले आणि चढताना त्यांचा तो गजरा खाली पडला आणि क्लिप फक्त केसांना लागली गेली. आणि गाडी सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे जेव्हा सुटते तेव्हा ती स्लो असते आणि त्यांनी चढल्याबरोबर फक्त असं केलं आणि त्यांना जाणवलं गजरा पडलाय आणि त्या क्षणी त्यांची नजर होणाऱ्या नवऱ्याकडे गेली आणि त्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा असा थोडासा की मी हिच्यासाठी पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट आणलं, गजरा, आणि तो पडला, त्यांचा चेहरा असा. आणि इतक्यात एक मुलगा त्यांच्या डब्याच्या इथे पळत पळत येत होता आणि हाक मारून त्या मुलीला, तर कारण ती मुलगीच म्हणायला पाहिजे, अजून लग्न व्हायचं आहे, नववधू, तिला म्हणत होतं ताई तुमचा गजरा, ताई तुमचा गजरा, ओरडत होता ताई गजरा गजरा. आणि तो गाडी बरोबर पळत होता. त्यांचे मिस्टर पुढं आले, पटकन त्या मुलाच्या हातातून गजरा घेतला आणि त्या गजरा घेतल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावरती असा आनंद दिसला. मिस्टरांनी तो गजरा घेतला आणि त्या होणाऱ्या मिसेसच्या हातामध्ये दिला. त्यांनी तो क्लिपमध्ये घातला, माळला आणि त्यांना इतकं छान वाटलं की क्षणापूर्वी असं नवऱ्याने दिलेलं पहिलं गिफ्ट असं पडून जावं ह्याचा त्यांना तो एक अशी आपण म्हणतो की क्षणभर असा त्रास झालेला आणि पुढच्या क्षणी आनंद. त्या म्हणाला आता कधीही गजरा बघितला, एप्रिल महिना आला, गजरा मोगरा हाय काही आलं किंवा नववधू कधी कुठे बघितली की मला त्या मुलाची, पळत येणाऱ्या मुलाची आठवण येते आणि म्हणते बाळा किती रे तू प्रेमाने धावत आणून मला दिलंस. कोण, कुठला मुलगा, पण तो पळत येऊन असं काहीतरी आपल्या हातून कुठेतरी काहीतरी घडून गेलेलं असतं. कधीतरी मदत, कधीतरी मायेचा स्पर्श, कधीतरी सद्भावना, कधीतरी एखादी वस्तू,
अगदी जाता जाता माझ्याकडे कंठसुधारक वटी बऱ्याचदा असते, कुठेतरी खोकल्याची ढास लागली तर त्यातली एक गोळी, तर मी आता असं सुरू केलं आहे की 2-3 डब्या ठेवायच्या आणि त्यांना म्हणायचं ही डबीच राहू द्यात तुमच्याकडे. काय इतका आनंद असतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती. मी असा विचार केला आपल्यालाही कोणीतरी असं काहीतरी केलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यातून थेट तुम्ही हृदयापर्यंत एखाद्याच्या जाऊन पोचता. अशी रँडम ॲक्ट. आम्ही बऱ्याचदा आपण असं कुठेतरी गावाला जातो ना, तर वाटेत गाडी थांबली चहाला, तर आजूबाजूला कोणी विक्रेते असतील ना, तर मला अशी सवय, मला, माझ्या नंडेला आणि माझ्या जावेला, आमच्या तिघींच्या अंगात, आता जरा आपल्या भाषेत बोलते, आमच्या तिघींच्या अंगात मस्ती आहे, किडे आहेत. आता जरा मला बरं वाटलं. त्या म्हणतात छान. असे कोणी असतील ना विक्रेते म्हणजे शेताच्या कडेला बसलेले असतात ना, फळं घेऊन भाज्या घेऊन, तर आम्ही तिघी तिथे बसतो आणि म्हणतो केवढ्याला दिलं, आणि म्हणतो की थोडा वेळ आम्ही बसू का इथं. मग आम्ही सुरू करतो 50 रुपये किलो मटार. त्याच्यानंतर मग म्हणायचं 100ला 2.5 किलो. ते जे विक्रेता आहे त्यांना म्हणतो तुम्ही थोडा वेळ बसा. थोडा वेळ आम्ही बसतो. काहीतरी अक्षरशः रस्त्याने जाताना एखादं काहीतरी ओझं उचलतोय, त्याला नुसतं टेकण जरी दिलं ना तरी तो व्यक्ती सुखावतो. पाण्याची बाटली जवळ ठेवली, भाजी विक्रेता बसलेला आहे किंवा एखादी आजी बसलेली आहे, तिच्याजवळ घ्यायचं म्हणजे आजी घ्या, जल ही जीवन आहे, अमृत आहे, पिऊन टाका, असं म्हटलं की त्या आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून घ्यायचा. आपल्या घरामध्ये कामाला सफाई दूत येत असतात. मी सफाई दूत म्हणते त्यांना, आणि ते फार आवडतं सगळ्यांना सफाई दूत म्हटलेलं. माझ्याकडे ज्या आजी येतात ना, आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा माझी त्यांना मिठी असते. मिठी मारल्या त्यांना आधी सुरुवातीला कळायचंच नाही की ही पोरगी अशी काय करते. नंतर लक्षात आलं की हे मनापासून करते, कारण स्पर्श खऱ्या भावानं सांगतो. तुम्ही कितीही लपवलं असेल किंवा वरवरच असेल तरी स्पर्श खऱ्या भावानं सांगतो. मग त्या मला एकदा दोनदा मला म्हणाल्या, पगार सगळेच जण देतात, प्रेम फक्त तुमच्या घरी मिळतं. काय असतं ना त्याच्यामध्ये, काय जातं, रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस. पुढे जाते मी, मला जरा इथं असे काही विषय आले ना की मी अशी त्याच्यामध्ये विहारत राहते आणि सगळ्यांना घेऊन विहारत राहते. पुढे जाऊयात, वेळेचं भान ठेवूयात. पुढचं आत्तापर्यंत आपण 5 मुद्दे विचारात घेतले. पहिला, हू ॲम आय, मी कोण आहे. दुसरा, सकाळ आणि संध्याकाळ गाठायचे, मी टाईम आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. अधिकाधिक चांगल्या प्रॉडक्टिव्ह डिव्हाइन रिच्युअल्ससाठी आपल्याला द्यायचं आहे. तिसरा, ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग, काहीही करायचं नाही, थोडा वेळ 5-10 मिनटं शांत बसायची. जमलं तर दिवसाला प्रयत्न करू, अदरवाईज 1-2 दिवसांनी तरी आपण हा प्रयत्न करू. आहार, आराम, व्यायाम. त्याच्यापुढे काम, नोकरी, कर्तव्य करताना त्याच्याकडे बघण्याची भूमिका, दृष्टिकोन थोडा बदलूयात. त्याच्यानंतर रँडम ॲक्ट ऑफ काइंडनेस, 6 मुद्दे आपण विचारात घेतले. आता पुढचा जो मुद्दा आहे तो फार भारी आहे, ते म्हणजे आपल्याच सवयी आणि आपल्या संगत आपली कोणासोबत आहे. आपल्याला बऱ्याचदा ना आपल्या सवयींबद्दल कल्पना असते, पण तरीही आपण कळतं पण वळत नाही, असं कधीतरी होऊ शकतं. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. ज्या अर्थी समाजात इतकी समाजकार्य चांगलं चालू आहे, समाजाला दिशा, याचा अर्थ चांगल्या लोकांची टोळीच्या टोळी काम करते आहे. पण तरीसुद्धा कधीकधी आपण समाजासाठी करताना कुठेतरी आपण आपल्यासाठी तर कमी नाही पडत आहोत. एक उदाहरण म्हणून सांगते, आत्ताची ही मेधा खूप वेगळी आहे. मी आधीची सांगते, माझ्याचबद्दल सांगते, मुद्दामून माझ्याबद्दल सांगते, कारण माझ्याचकडे खूप सारे विकनेस होते. माझ्याकडे बोलण्याची ताकद नव्हती, कम्युनिकेशन स्किल नव्हतं, मला अंधाराची भीती होती, मला एकटेपणाची भीती होती, मला उंचीची भीती होती. ही मेधा ही पास्टमधली, हे अपडेटेड व्हर्जन तुमच्यासमोर आहे. मागे 1-2दा असं झालं की फिरायला गेलो आणि मी असंच काहीतरी घशाला कोरड, उन्हाळ्याचे दिवस होते, सकाळी चालायला 4:30-5 वाजता टेकडीवरती चालायला. तर मी मैत्रिणीला म्हटलं खडीसाखर आहे का गं तुझ्याकडे. तर ती म्हणाली नाही गं, नेमकी आजच नाही घेतली गेली, मी पर्स बदलली ना. म्हटलं माझंही तेच झालं, मी पण चुकून दुसरी पर्स आणली गेली, फिरण्याची पर्स जी रेग्युलर असते, ज्याच्यामध्ये वेलदोडा, लवंग, खडीसाखर, कंठसुधारक वटी अशा सगळ्या गोष्टी असतात शक्यतो. नेमकं नाही आहे. तर 5:30-5:45च्या दरम्यान एका दुकानाच्या इथे दूध यायचं, ते दुकान उघडं असायचं. तर ती म्हणाली कॉर्नरला घेऊ आपण खडीसाखर. म्हटलं बघूयात, इझिली मिळालं तर, नाही तर राहू देत, आपण येताना घेऊ. तेवढ्यासाठी वाट वाकडी करून नको जायला, आपल्याला अजून वरती जायचं आहे. ती मला पटकन म्हणाली कोरड कधी पडली आहे आत्ता ना, मग येताना काय खडीसाखर घेऊ. तिचं ते मैत्रीण ती, आणि खरं आहे आज बघा 8 मार्च आहे, अशी मैत्रीण पाहिजे.
आणि अशी मैत्रीण कोणी बाहेर मिळत नसेल ना, तर अशी मैत्रीण आतमध्ये निर्माण करूयात, जी आपलीच आपल्याला टोचेल. ती म्हणाली, अगं कोरड तुला आत्ता पडली आहे ना, मग येताना म्हणजे तासाभराने आल्यानंतर खडीसाखर घेण्यामध्ये काय मतलब आहे? तर मग माझा क्षणभर असं झालं, याचा अर्थ मी इतरांसाठी अवेलेबल असते, स्वतःचा काही विचार करताना मात्र मी मला स्वतःला मागे सरकवते. ही सुद्धा एक सवय आहे की जी चांगली सवय नाही आहे, स्वभाव आहे. त्यामुळं कुठेतरी आपला स्वभाव, आपली संगत काय ह्याच्याकडे आपण लक्ष देऊ. आणि हे कुठं मिळेल? ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग. जेव्हा आपण काहीही न करता शांत बसतो ना, तेव्हा आपल्या स्वभावाचे आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संगतीचे खरे रंग आपल्याला दिसायला लागतात. शांत बसल्यानंतरच हे सगळे रंग आपल्याला दिसायला लागतात. म्हणून शांत बसायचे थोडा वेळ. संगत आणि सवयी बदलूयात. काही आपण जीवनाला पूरक ठरणाऱ्या सवयी घालून घेऊयात. एखादी गोष्ट पोस्टपोन करायची किंवा आळस आहे, एखाद्या विचार जर आपला वाहत जात असेल की जो डिस्ट्रक्टिव्ह आहे, वेस्टफुल आहे, तर त्याला आळा घालणं. किंवा एखादा व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि तो राजकारण किंवा इतर जातीपाती, इतर समाजामध्ये घडणाऱ्या आपण ज्याला अप्रिय घटनांचीच उजळणी सतत करत असेल, तर अशा व्यक्तीपासून आपण 2 हात लांब कसं राहता येईल, त्याच्या बोलण्याचा आपल्यावरती परिणाम कसा नाही होऊ द्यायचा. कारण आज टी व्हीमधल्या मालिका जर बघितल्या तर त्या प्रत्येक मालिकेमध्ये, मला माफ करा थोडं बोलणं स्पष्टच्या दिशेने, पण माझं थोडं नाही, माझं खरंच अतिस्पष्टच्या दिशेने जाऊ शकतं आता. कारण टी व्हीमधल्या आत्ता जर मालिका बघितल्या तर प्रत्येक मालिकेमध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या जीवावर उठलेली अशीच दाखवतात. आणि उत्कृष्ट खलनायिका म्हणून परत त्यांच्यासाठी पुरस्कार त्यांना दिले जातात. म्हणजे हा अभिनयाचा पुरस्कार आहे, हे मला मान्य आहे. पण तुम्ही अभिनय करता करता घरातला सगळा आनंद इतरांच्या घरातल्या आनंदावर का विरजण घालता? झोपेच्या गोळ्या, कुठलं तरी औषध घाला, कुणीतरी कोणाला तरी ढकलून तरी द्या. ह्या अशा घटना आपल्या आजूबाजूला खूप सहजपणे दिसून येतात. तर ह्यापासून आपल्याला थोडंसं लांब राहण्यासाठी म्हणून संगत आणि सवयी काय ह्याच्याकडे बघूयात. हा 7वा मुद्दा. 8व्या मुद्द्याकडे वळूयात. भेटा प्रत्यक्ष. कारण आपण आजकाल डिजिटल आणि व्हर्च्युअल फार आहोत. आपण पर्सनल मीट आपण ज्याला म्हणतो, आज हे ना आयोजन जे केलं आहे ते फार छान आहे की आपण इथं प्रत्यक्ष भेटलो आणि आल्यानंतर मला कळे ना कुठल्या रंगाकडे बघू. हा रंग छान आहे, हा रंग छान आहे, तो रंग छान आहे, तिकडे ऊर्जा छान आहे, तिकडं हसणं छान आहे, ही यांची ज्वेलरी छान आहे, त्यांचं स्माईल छान आहे, त्यांच्या गालावरच्या खळ्या छान आहेत, सगळं छान छानच आहे. पण हे कधी कळालं? प्रत्यक्ष भेटल्यावरती. त्यामुळे प्रत्यक्ष भेटू, बोलू. आणि तिसरा मुद्दा, प्लीज, आय एम डॅम शुअर हा तिसरा मुद्दा तुम्ही खूप पॉझिटिव्हली घ्याल आणि आय एम शुअर यू विल डेफिनेटली वर्क ऑन दॅट. आणि मला खरंच मेसेज करून सांगा की हा तिसरा मुद्दा तुम्हाला आवडला आहे का आणि त्याच्यावर तुम्ही काम चालू केलं आहेत का. कारण आम्ही लहानपणापासून हे बघतच मोठे झालेलो आहोत. आमच्या घरात वाड्यात ह्या गोष्टी घडायच्या आणि तीच पद्धत फॉर्च्युनेटली घरातही आम्ही चालू ठेवली आणि आजही ती गोष्ट आहे. आणि ती म्हणजे तिसरी गोष्ट सांगायच्या आधी पहिल्या 2 रिवाइज करते. भेटा प्रत्यक्ष, बोला आतून, आणि तिसरं आहे खेळा. थोडं तरी खेळा. खेळण्यात जी मजा आहे ना, ती लहान मुलं अशी मस्त असतात ना, बागडत असतात ना, हे कल्पनेने सुद्धा फार भारी वाटतं. पण किती खेळायचो. विषामृत हा एक खेळ होता, पण त्याच्यामध्ये कधी कोणाला विष नाही मिळालेलं. जो तो अमृतासाठी पळत होता. आज आपण काय होतं आहे, इतक्या कामाच्या पाठीमागे पळतोय की सगळीकडे पॉयझनच व्हायला लागलं आहे. अमृतासाठी म्हणून तरी आपण खेळूयात. किती गोष्टी आहेत. अगदी म्हटलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा बसल्या जागी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी खेळण्यासारख्या आहेत. बुद्धिबळ आहे, चेस आपण म्हणतो, प्लेईंग कार्ड्स आहेत म्हणजे पत्ते आहेत. त्या पत्त्याला अनेकांनी वेगळ्या दिशेने घेऊन गेलेत म्हणून त्याची सामाजिक प्रतिमा थोडी मलिन झाली आहे. पण काही ती करायची गरज नाही, त्याच्यामध्ये स्मरणशक्ती आहे. नॅट ॲट होमसारखा खेळ, मराठा ब्रिज आहे, 5-3-2 आहे, बदाम 7 आहे, रमी आहे. खूप साऱ्या खेळामध्ये ना मेमरी असते की ह्यानी कोणता पत्ता उचलला आहे, आपल्या समोरच्या व्यक्तीने किंवा पलीकडच्या व्यक्तीने कोणता पत्ता उचलला आहे, याचं जजमेंट आपल्याला बघायला लागतं. म्हणून बारीक लक्ष ठेवायला लागतं. ते लक्षात ठेवायचं आहे, त्या दृष्टीने आपली खेळी बदलायची. खूप छान. मला आठवतं की आमच्या खरंच आईवडिलांनी ना संपत्ती किती ठेवली, पण ह्या गोष्टींची सवय इतकी ठेवली. माझे मामा जी मंडळी पुण्याला वरचेवर येतात किंवा पुणं माहीत आहे त्यांना हा भाग माहीत असेल, कॅम्प एरिया माहीत आहे पुण्यातला.
MG रोड कॅम्प, तिथे माझे मामा राहायचे. ते मानलेले मामा, कारण माझी आई ऑर्फनेजमध्ये लहानाची मोठी झालेली, त्यामुळे तिथं असणारी मुलं हे सगळे भाऊ तिचे, त्यामुळे आम्हाला खूप सारे मामा आहेत. आणि खरंच सांगते, सख्ख्या नात्यांपेक्षा तिच्या ऑर्फनेजमधल्या नात्यांची जी ताकद आहे ना, सख्ख्या नात्यांची तर आहेच आहे, पण ती थोडी मी म्हणेन काकणभर जास्त आहे ऑर्फनेजमधल्या नात्यांची. तर ते मामा आमच्याकडे 8-10 दिवसांनी यायचे. येताना मामी घरातलंच काय जे शिजवलेलं असेल ते डब्यात घालून घेऊन यायची. MAT गाडी होती, M50 गाडीवरती दोघंजण यायचे. ते आले की आम्हाला कळायचं की आज मामा आलेत, म्हणजे आज रात्री मैफिल आहे. मग भेंड्या, स्मरणशक्तीचे खेळ, पत्ते, आणि पत्त्यामध्ये जो कोणी सगळ्यात मायनसमध्ये जाईल किंवा बुद्धिबळ, व्यापार, ल्युडो, सापशिडी असे खेळ खेळून सगळ्यात जो मायनसमध्ये जाईल त्यांनी इतरांना ट्रीट द्यायची. आता आमच्याकडे तर पैसा नसायचा, कारण आम्ही शालेय जीवनातले. मग आम्हाला काम काय, सगळ्यांसाठी चहा करायचा, सगळ्यांच्या चहा पिऊन झाल्यानंतर सगळ्यांच्या कब्बशा धुवून टाकायच्या. ही जो कोणी मायनसमध्ये जाईल त्याला हे काम यायचं. इतकं छान वाटायचं. आपण एकत्र बसल्यानंतर, खेळल्यानंतर आपले बॉन्डिंग जे आहेत ना ते खूप छान व्हायला लागतात. खरंच मगाशी त्या जे म्हणाल्या ना त्याचा मी रोज अनुभव घेत आहे. आनंदाचे क्षण लक्षात घ्या, मोठ्या गोष्टींमध्ये यश आहे, छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद आहे. आणि ज्याची ओंजळ ह्या छोट्या छोट्या क्षणांनी भरते ना त्याचं आयुष्य सुगंधित होऊन जातं, त्याचं आयुष्य कमालीचं सुगंधित होऊन जातं. त्यामुळं मी ज्या घरात राहत होते 101 झाडं लावली होती. आणि मी ते सांगते, कात्रजला प्राणी संग्रहालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय पेशवे पार्क सिटीतलं तिकडे शिफ्ट केलेलं. माझ्याकडे कोणते पक्षी यायचे नाहीत. कावळा, चिमणी, बुलबुल, खारुताई, मुंगूस, हॉर्नबिल, साळुंक्या तर मी डायनिंग टेबलवर बसली आहे, माझ्या समोर नॅपकिन घातला आहे, कारण त्यांचे पाय घसरायचे. मला सुरुवातीला गंमत वाटली, सगळे हसायला लागलो. नंतर मग आई बाबा सासू सासरे इतके रागवले, म्हणाले खेळ करता का त्या प्राण्यांचा, आपल्या फरशा गुळगुळ येतात ना, तुम्हाला कळते ते आपल्या घरात येतात ना. सगळीकडे आम्ही काही ना काहीतरी घालून ठेवायचो की त्यांचे पाय घसरू नयेत म्हणून. आणि मग माझ्यासमोर नॅपकिन घातलेलं आणि त्याच्यावरती 4-5 साळुंक्या बसून खात आहेत, एकमेकींची चुचू 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 चालू आहे. हॉलमधनं, बेडरूममधनं, टेरेसमधनं बाहेर अशा कमीत कमी 300 व्हिडिओज आहेत. मी स्टेटसला टाकलं की मला काही तज्ज्ञ मंडळी मला असं म्हणाली की पक्षी सगळ्यांच्या घरात जात नाहीत. जिथे त्यांना सिक्युअर्ड वाटतं, जिथे त्यांना डिव्हाइन एनर्जीचा अनुभव मिळतो, ते सेन्स करतात, तिथेच ते जातात. आणि हे मी थोडं अजून पुढं जाऊन सांगते की खरंच तसं वातावरण आमच्या घरात म्हणजे ईश्वर कृपेने निर्माण झालं आणि अजूनही ते टिकून आहे. पण माझा मुलगा तर टेरेसमध्ये असा उभा राहिला आणि ते काहीतरी दाणे असे ठेवून, आणि इथं पाण्याचं ते, तर चिमणी त्याच्या हातावरनं दाणा घेऊन जायची. इतकं ते म्हणजे आम्हाला असं वाटायचं काय पाहिजे, सुख म्हणजे नेमकं काय असतं, आनंद म्हणजे काय असतं. पक्ष्यांचा किलबिलाट आहे, सकाळचा सूर्योदय सूर्यास्तर आहे, आकाशातले जे रंगसंगती आहे, वाऱ्याची मंद झुळूक आहे, एखादा सुंदर तान कानावरती पडते आहे, एखादं सुंदर गाणं आपल्या कानावरती पडतं आहे. इतकं सुंदर गोष्टी असतात ना. घरातल्या महिलेचं वावरणं इतकं सुंदर आहे, ग्रेसफुल आहे की त्याच्यामध्ये सुद्धा, कारण घरात महिलेचं वावरणं हे घराला आश्वस्त करणारं असतं. ती घरी आहे ह्याच्यात खूप मोठं सुख, आनंद आणि आरोग्य दडलेलं असतं. हेच आनंदाचे छोटे छोटे क्षण आहेत. तर आनंदाबद्दल जर आपण पुढे गेलो, भेटा, बोला आणि जमेल तितकं खेळा. आणि मला आता क्युरिओसिटी आहे की तुम्ही कुठले खेळ सुरू केलेत किंवा तुम्ही कोणते खेळ खेळत आहात ऑलरेडी. काहीतरी पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की मला पण अशी खुमखुमी येते. आत्ता मी माझं घर विकून दुसरीकडे आली आहे राहायला, भाड्याने आली आहे. त्या सोसायटीमध्ये छोट्या मुली बॅडमिंटन खेळायच्या. तर मी बाहेरनं आले की सॅक तिथेच, पर्स तिथेच. मी म्हणायचे मला एक डाव, आणि मला एक डाव करत करत आता मी आणि त्या इतक्या घट्ट झाल्या होत ना की त्या खालूनच आवाज देतात, काकू काकू काकू, की बिल्डिंगमधले सगळे म्हणतात हां झालं, आल्या पोरी, चिमण्या आल्या, हिच्या चिमण्या आल्या. आणि खाली जाऊन मी डाव खेळते, परत काकू पाणी आणा ना प्यायला, काकू गोळी आणा ना. नंतर मग घरी काय 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 असतं ना. मी नाही, हे सगळं शब्दात येते. खेळा, थोडंसं तरी खेळणं चालू करा घरामध्ये. आज रंगपंचमी आहे, घरी गेल्यानंतर किमान पाणी तरी टाकून खेळा.
एकमेकाच्या अंगावरती. हे किती जणांनी केलं मला माहिती नाही. बर्फाचा गोळा घ्यायचा आणि हळूच पाठीमागून सोडून द्यायचा. आज होऊन जाऊ देत घरी, आणि परत थंडा थंडा कूल कूल. बस मस्त की नाही. चला, वाळा असेल तर वाळा, बर्फ तर बर्फ. खूप छान. आता शेवट 9वा मुद्दा, छंद जोपासा. ते म्हणाले की मी पत्रकारिता माझी नोकरी सांभाळून करतो. सरांनी पुस्तक लिहिलं आहे ना, तर हे केवळ मला असं वाटतं की वाचन, लिखाण, म्हणजे साहित्याची असणारी गोडी आणि समाजाबद्दलची सहवेदना, सद्भावना, त्याच्यावरती ते पुस्तक लिहिलं आहे. लिखाण काहीतरी प्रत्येकाकडे असतं. कुणाला बागकाम असेल, कुणाला स्केच काढणं असेल, कुणाला काय ड्रॉइंग असेल, पेंटिंग असेल, नृत्य असेल, गायन असेल, काहीतरी, कुणाला कुकिंगमध्ये खूप काही आवड असेल. पण आपला छंद जोपासा. तुम्ही नाही जोपासणार तर कोण करणार? कोणी म्हणणार नाही हा तुझा छंद आहे, तू त्याच्यासाठी थोडा वेळ घे. आपणच आपल्याला म्हणायचं की कारण छंदात आनंद आहे. छंदात आनंद आहे. गाणी ऐकण्याचा छंद असेल ना, तर डेफिनेटली वेळ काढा आणि शांत चित्ताने गाणी ऐका. त्या गाण्यांमध्ये मैफिल तुम्हाला जाणवेल. त्या गाण्यांमध्ये तुम्हाला जगण्याचा ऑक्सिजन मिळून जाईल. तर छंद जोपासा, काहीतरी छंद जोपासा. आणि शेवटचा जरा वेगळा आहे, जरा ऑड आहे. मला तुमच्या सगळ्यांची वय म्हणजे मी शारीरिक म्हणते, पण मला माहिती आहे मनाने सगळेजण ॲट दी एज ऑफ 24च आहेत. चालेल ना? कारण मला कोणी विचारलं ना, मला असं होतं पुढच्या महिन्यात आहेच वाढदिवस, पण बहुतेक तुझं वय काय किंवा कार्यक्रमात विचारतात पटकन. आता तुमचा मुलगा मी सांग 27 पूर्ण आहे माझा, मग तुमचं वय काय? मी सांगते 24 आहे. हे कसं काय? म्हटलं 24 आहे. त्यामुळं जर माझं वय 24 असेल तर मी तुमचं कशाला वाढवू ना. तुमचं पण 24. सर चालेल ना? 24. सगळेच 24 आहेत. मागे शेवटी उभे असणारे 24 ना. 16 धोक्याचं. 16वं वरीस धोक्याचं. छान छान, किती मस्त. छान हसलात सगळेजण, मस्त दिसलात. हेच हवं होतं, हेच अपेक्षित होतं. नॅचरल फेशियल, नॅचरल ग्लो, मस्त ना. खूप छान. तर शेवटचा मुद्दा आहे, दिवसातून 2 वेळेला आरशात बघायचं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही 3 वेळा बघतो, 5 वेळा बघा, पण 2 वेळा कसं बघायचं आहे? हसून बघायचं आहे स्वतःकडे. आपण हसल्या त्या आशा इतक्या सुंदर हसल्या की त्यांना बघून माझी विकेट गेली. कसं असतं ना, एखाद्याच्याकडचं छान स्माईल बघून समोरचा वैतागत नाही, त्यालाही येतंच थोडंसं हसू. काहीच असे महाभाग असतात, असे काही महाभाग असतात की त्याला दुसऱ्या समोरच्याचं हसणंच पटत नाही, आवडत नाही, पचत नाही. आणि ते मग काय त्याला शब्द आहे, नकटे म्हणतात का काय, नकटे. ते नकटेच राहतात, म्हणजे त्यांना हसायचंच नसतं. तर असं नाही, पण दिवसातनं 2 वेळेला आरशात स्वतःकडे बघून छान स्माईल द्या. सुरुवातीला पर्पजली करायला लागेल, नंतर ते बाय डिफॉल्ट व्हायला लागेल. खिडकीपाशी उभे राहिलात. काल मी किती वेळ खिडकीपाशी उभे होते. हे 3 मंडळी जेव्हा आमंत्रण द्यायला आले त्यावेळेला मी खिडकीपाशीच बसलेली होते आणि खिडकीतून बाहेर बघत होते कितीतरी वेळ. कुठंही बघितल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावरती समुद्र दिसला आहे, अगदी उगवता सूर्य आहे, खिडकीतनं बाहेर बघताय, किंवा अगदी घरात वावरताना सुद्धा स्वयंपाकाचा ओटा, किचन, गॅस, ती सगळी भांडी, ठीक आहे ना, आपला प्रांत आहे, हा आपला एरिया आहे, तिथं खुशच पाहिजे ना. त्यामुळे जितकं तुम्ही आनंदाने दिवसातून 2 वेळेला आरशापाशी उभं राहून स्वतःकडे बघून हसलात की नंतर इतके हॅबिच्युअल होत जाता की तुम्ही जिथे जाल तिथे हसतमुखच जाता. आणि त्यांनी फार सुंदर परिणाम आपल्या होतो. काय होतं, मी ह्या सगळ्याच्या पाठीमागचं ना वैज्ञानिक किंवा मी मेडिकल नाही, कारण मेडिकल क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत, पण मला जे माहिती आहे त्यानुसार असं आहे, आपण जेवढे हसतमुख राहतो तेवढे आनंदी राहतो आणि तेवढे आपले हार्मोन्स जे आहेत ते बदलत जातात, केमिकल्स आपल्या मेंदूमध्ये बदलत जातात. आणि 2 तर अशी केमिकल्स आहेत की ज्याची आपल्याला रोज डोपामाइन, बरोबर आहे, एंडोर्फिन, बरोबर आहे ना, याची इतकी गरज आहे की ते जर निर्माण झाले तर आनंद लहरी या पूर्णपणे संचार करायला लागतात संपूर्ण आपल्या काय शरीरामध्ये आणि आत्म्याच्या पातळीवरती. हे सगळं कशातून होतं? ह्या छोट्या छोट्या मार्गांमधनं आपण आनंदाच्या जवळ जातो. आनंदाचे डोही आनंद तरंग. आपण आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे
वरती खाली मोद भरे आनंद बालकवींनी म्हणून ठेवलं आहे. इतका त्याच्या, आणि आत्ताच आपण बघितलं, सुरुवातच आपण त्यातनं केली. आनंद म्हणजे कोण? तर मीच आहे. आनंद स्वरूपच मी आहे. त्याच्याच म्हणजे आपण आपल्याच जवळ जाण्याचा प्रयत्न या 10 सूत्रांमधनं बघितला. आता मी क्विकली पंचसूत्री सांगते. काय आजकालचा जमाना असा आहे ना, एवढं सगळं विस्तृत सांगितलं तर मग झटपट श्रीमंत, झटपट आनंदी होण्याचा मार्ग काही आहे का? कारण आजकाल मुलांनासुद्धा मम्मी भूक लागली, म्हणजे आमच्याकडे नाही असली पद्धत, पण मम्मी भूक लागली, थांबा मी 2 मिनटात मॅगी करते. काय 2 मिनटात? एवढा सुंदर पदार्थ करून द्यायचा आहे, त्याला शांततेत सुंदर आरोग्यपूर्ण नको त्याच्यात इन्ग्रेडियंट्स जायला, आणि जेवढा त्या बाईचं मन आणि हात त्या अन्नाच्या दिशेने वळत राहील तितकं त्याच्यातनं आरोग्य नाही का निर्माण होणार. उरकायचं आहे सगळ्या गोष्टी, नुसत्या उरकायच्यात. तर तसं मी आता झटपट पण तरीसुद्धा छान पद्धतीचा आनंद मिळण्यासाठी झटपट रेसिपी म्हणून 5 सूत्र सांगते. सांगू? चालणार आहे? आणि तुम्ही आय एम शुअर तुम्ही 2 गोष्टींवरती काम करणार आहात. एक म्हणजे खेळणार आहात आणि ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग. बायका इथं, महिला मैत्रिणी, माता भगिनी मैत्रिणी, आज तर आपलाच दिवस आहे, होऊन जाऊ देत. घरी गेल्या गेल्या ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग. किती छान, हो ना? करून बघूया. 2 गोष्टी तर करा, खेळा तुम्ही डेफिनेटली. ॲन आर्ट ऑफ डुईंग नथिंग. झटपट आनंदी होण्याचा मार्ग पहिला, दिवसाला 200 ते 250 टाळ्या वाजवूयात. आपल्या टाळ्या खूप कमी व्हायला लागल्यात, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या इथे वैद्यकीय क्षेत्रात मंडळी आहेत, ॲक्यू पॉईंट्स आहेत, ॲक्युप्रेशर्स आहेत, ती प्रॉपरली जर नाही झाली प्रेस, बरोबर आहे, त्यामुळे मग रक्ताभिसरण, आपल्या पंपिंग, प्रेशर्स, ॲक्युप्रेशर्स, त्यामुळं टाळ्या वाजवणं हे आरोग्याच्या WHO ह्याच्यानुसार फार महत्त्वाच्या आहेत. आरोग्यासाठीच महत्त्वाचं आहे टाळ्या वाजवणं, त्यामुळं आपण टाळ्या वाजवूयात. WHO रेकमेंड केल्या आहेत 200 ते 250, आणि याच्यामध्ये काटकसर नको करायला. काय आपण दुसऱ्यासाठी स्वस्त आणि स्वतःसाठी महाग होत जाऊ द्यात ना, 20 टाळ्या वाजवतो, कशाला 20 टाळ्या? चांगले 200-250 टाळ्या वाजवूयात. क्या बात है. क्या बात है, क्या बात है. कसं वाटतंय? भन्नाट, भारी. सुपर डुपर, भारी भारी. किती स्वस्त असतं ना खरं तर. आनंददायी जगणं हे खरंच सहज, साधं, सरळ, सोपं आहे. सूत्र असतील तर ते खरंच साधं सरळ सोपं आहे. सूत्र घेऊनच जगायचं आहे. आपण पहिलं टाळ्या आत्ता झाल्या आणि मला फार छान वाटलं, लगेच क्विकली आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं रोज. आणि घरामध्ये एक जण करायला लागला ना की सगळेजण करायला लागतात, सगळेजण करायला लागतात. अगदी मला म्हणजे काही दिवसांपूर्वीचीच घटना, मुलाचा फोन आला, मी तो स्पीकर फोनला टाकला, कारण मी किचनमध्ये होते आणि माझं चालू होतं, हात माझे स्वयंपाकघरात होते, मी स्पीकर फोनला टाकला, तर तिकडून तो माझ्याशी नॉर्मल बोलत होता. बोलता मला म्हणाला, बाबाचा वाढदिवस झाला ना काल, काय केलं सेलिब्रेट वगैरे असं तसं. मला म्हणतो की बाबा आता चहा कमी पितो आहे ना, आणि एक्झरसाईज करतो आहे ना, वॉकला जातो आहे ना रेग्युलरली, त्याला सांग आता उन्हाळा सुरू झाला आहे, ते मास्क लाव आणि हायड्रेट ठेव स्वतःला, आणि त्याला तू सकाळी चालायला जातेस पण बाबा जातो आहे ना. नवरा हे सगळं ऐकत होता, कारण स्पीकर फोनवर फोन टाकला होता. मी म्हटलं हो सगळं करतो आहे, चहा कमी पितो ना, साखर कमी जायला हवी बरं का, उगाच सारखी त्याला नाही म्हणता येत नाही चहाला, कुणी ऑफर केली की चहा घेतो, त्यामुळे जरा तू त्याच्यावरती वॉच ठेव, जरा तू त्याच्याकडे लक्ष दे बरं का. फोन झाल्यानंतर थोड्या वेळाने मी मिस्टरांना म्हटलं, चहा घेणार? तर म्हणे, का गं अशी करते, आत्ता चहा पाचशील, नंतर लेकाला म्हणशील बाबा चहा पितो. आणि नंतर मग मला असं जाणवलं की मिस्टरांना ह्या गोष्टीचं खूप समाधान वाटलं
की आपला मुलगा तिथून आपली काळजी करतोय, आपल्यावरती वॉच ठेवायला आई बायकोला सांगतोय. हे जेव्हा घरामध्ये एकमेकांमध्ये सुरू होतं ना, त्यावेळेला मी खरं सांगते, स्वर्ग आपल्या घराचा, लिटरली स्वर्ग, आनंद आपण ज्याला म्हणतो, तो पूर्णपणे आनंद मेळावा घरामध्ये होतो. कारण आपल्या घरात आपले वेल विशर्स आहेत, आपल्या घरामध्ये आपल्याला सपोर्ट करणारे आहेत, आपल्याला एनकरेज करणारे आहेत. हे जे सुख असतं ना, असा माणूस फारसा विवंचनेत किंवा डिस्ट्रॅक्शन्समध्ये किंवा बाहेरच्या मोहमायी जगामध्ये अडकत नाही. कारण त्याला सगळं घरामध्ये मुबलक मिळतं, विश्वास मिळतो, प्रेम मिळतं, सहकार्य मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये. त्यामुळे आपण प्राथमिक पातळीवरती घरात हे सगळं आपण चालू करूयात. पहिला मुद्दा, टाळ्या वाजवूयात. आणि एकमेकाच्या संगतीने होतं अशी बरं का. अब एक जण टाळ्या वाजायला लागला, 15 दिवस बघतील, 16व्या दिवशी घरातले पण एक वेडा सगळे वेडे होऊन जातात. तर दुसरा मुद्दा, हसा भरपूर. जे आत्ता आपण हसलो आणि छान दिसलो, हसणं ते मगाशी पण विस्तृतपणे झालेलं आहे, पण हसा. आणि हसताना अजिबात काळजी करू नका, आपले दात दिसतात का, आपलं हातपाय हलतात का, आपली बॉडी, उलटं मी म्हणेन ज्याची हसताना बॉडी व्हायब्रेट होते, आपण शरीर गदागदा हलतं, ते खरं हसणं आहे. पूर्ण व्हायब्रेट व्हायला हवी ना बॉडी, हसताना बॉडी व्हायब्रेट व्हायला हवी, ती कंपन निर्माण व्हायला हवी. त्यामुळे हसा. तिसरी गोष्ट, कौतुक करा, कोणाचंही करा, पण मनापासून कौतुक, पण मनापासून करा. कारण मनापासून कौतुक केलं तरच खऱ्या अर्थाने परिणाम आहेत. उगाच वरवर तोंडावरती दाखवणं, फॉर्मॅलिटी म्हणून किंवा काहीतरी आपल्याला साध्य करायचं आहे म्हणून नाही, असं नाही. मनापासून कौतुक करा. कुणाचंही मनापासून कौतुक केल्यानंतर त्या ज्या लहरी आहेत, त्या भावना आहेत, त्या आपल्या इथे ज्या निर्माण झाल्यात, त्याचा पहिला उपभोक्ता आपण असतो. कौतुक मी सरांचं केलं किंवा करणार आहे, पण तो मनात विचार आला आणि प्रत्यक्षात केलं तरी सर किती रिसीव करणार आहेत हा त्यांचा मुद्दा आहे. पण कौतुक मी केलं आहे म्हणजे चांगल्या भावना मी निर्माण केल्यात, व्यक्त केल्यात, याचा अर्थ पहिला उपभोक्ता मी असणार आहे. बरोबर आहे ना सर? त्यामुळं आपण पहिले उपभोक्ते आहेत म्हणून कौतुक करा. घरी गेल्यानंतर आज तरी म्हणा बायकोला आय लव्ह यू. आणि घरी गेल्यानंतर सर, घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणणार आहात, तुमचं काय नाव, मगाशी तुम्ही म्हणाला तुमच्यामुळं आलो, आता पुढच्या वेळेला मी आले की मला म्हणायचं तुझ्यामुळे आलो. हां नक्की ना, माझ्यामुळे. तुमच्या मिसेस कुठे आहेत? हां 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 त्यांनी त्यांच्याच, अच्छा मला वर चढवायला आल्या होत्या. बरे सापडले, त्या मला वर चढवायला आल्या तर ना. येस, काय शब्द आहेत ना भारी. आता वाटतंय माहेरी आहोत, जिथे चेष्टा होतात, विनोद होतात, जिथे कौतुक होतं. आ हा 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 हा, काय पाहिजे अजून. बरं, तुम्ही घरी गेल्यानंतर, आता घरी गेल्यानंतर कशाला, आत्तासुद्धा म्हणा बायकोला, हां छान दिसते, चिकणी दिसते, आय लव्ह यू. हो ना, किती छान. हे सगळं सकाळीच म्हणालो, पण बरं ह्यांच्याकडे नियमितपणे म्हटलं जातं आहे. आजच्या व्याख्यानानंतर जर घरी गेल्यानंतर कौतुक सोहळा सुरू झाला, छान दिसते ग तू, तर ती विचारायची आज कुठं गेला होता. आजच कसं काय म्हणालात. बरं, पुढचा म्हणजे बायकांचं काहीच सांगता येत नाही, माझ्यावरनं विचारा ना. ते बघा कधी, कारण त्यांची ना सुपर डुपर आहे ना हे फॉर्म्युला, त्या पटकन म्हणजे किती वर्ष झाली आपल्या लग्नाला, आता खरी गोची. आकडा एक्झॅक्टली आठवला तर ठीक आहे, नाही आजच अचानक म्हणाला छान दिसते वगैरे. किती वर्ष झाली, आता आकडा नाही आठवला तरी पंचायत, रँडम काही टाकावं तरी पंचायत आहे. बरोबर ना. मग इतके वर्ष कुणाकडे बघत होतात. अजून धोक्यात. मी अजिबात तुम्हाला संकटात टाकणार नाही, ना तर म्हणतील ही बाई आली माहेरपणाला आम्हाला संकटात टाकून गेली. माहेरी काड्या लावायचं काम मी तरी करत नाही, कारण मी त्या चित्रपटातली किंवा सिरियलमधली नायिका नाही. त्यामुळं मी पुढचा मुद्दा सांगते, जर खरंच असं काही कौतुक करायचं असेल ना, तर सोयीस्करपणे आणि सुरक्षित पवित्रा घ्या. आणि तो म्हणजे असा, तू नेहमीच छान दिसते, आज जरा जास्त छान दिसते. हां छान. आणि उलटं बरं का, व्हाईस वर्सा पण, की त्यांना पण आपल्याला म्हणता येईल. काय नाही तर फक्त छान दिसणं आणि कॉम्प्लिमेंट घेणं आपल्यासाठी नाही, ते पण तितकेच छान असतात. आणि ते छान आहेत म्हणून तर खरंच आपण छान राहतो. ते दोघांसाठी पूरक आहेत एकमेकांसाठी. त्यामुळं हा एक कौतुकाचा सोहळा. दुसरा आहे माफीनामा, माफ करून टाका
आणि माफी मागून टाका आणि स्वतःला हलकं करून टाका. प्रवास सफर बहुत दूर का है, लंबा सफर है. ओझं वाढवायचं नाही आहे. हेच काय म्हणाले, ते कसे बोलले, ह्यांनी काय केलं आणि तिने काय केलं, आणि ते चुलती कशी होती, नानी तशी होती, आजा असा होता आणि चुलता तसा होता. निम्मे लोक तर ढगात गेलेत, तरी परत परत आपण त्यांना आमंत्रण देऊ 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 खाली उतरवायचं. कशासाठी? त्यांचा वेगळा प्रवास आहे, सुखात राहू देत त्यांना तिकडे. त्यामुळं आपण कुठेतरी माफ करून टाकू आणि माफी मागून टाकू. हा फार छान आहे. किसी से माफ़ी मांगना और किसी को माफ़ कर देना, खुद को रिहा कर देना. फार छान आहे हा एपिसोड. त्यामुळं आपल्याला काय आहे की पाटी स्वच्छ असेल तर नवीन लिहिता येतं. ती पाटी बरबटलेली असेल, त्याच्यावर बरंच काही आधीच लिहिलेलं असेल तर नवीन काही लिहिता येत नाही. त्यामुळं माफी करून टाकणं हे गरजेचं आहे. आपल्याला हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि मला माझ्या गुरूंनी आणि आईवडिलांनी जे शिकवण दिली त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य असं सांगितलं, जे मलाही नेहमी अनुभवतं. माफ करतो आपण कोणाला, ते खरं तर उपकार नाही आहेत इतरांवर, ते उपकार आहेत स्वतःवर. स्वतःवरच उपकार आहेत ते. कारण त्या कटू आठवणींच्या जखमा फुंकोर मारून टाकणं, माफ करून टाकणं, त्याच्यापासून आपण लांब जातो. त्यामुळं आपल्याला मोकळं होण्यासाठी माफ करून टाकणं आणि माफी मागणं हे आवश्यक आहे. डस्टबिन भरलं की खराब वास यायला लागतो, ते रोजच्या रोज खाली केलं तर स्वच्छ राहतं. आणि म्हटलं तसं आता लांब जायचं असेल तर ओझं कमीच पाहिजे, किंबहुना हलकंच राहता आलं पाहिजे लांबचा प्रवास करायचा असेल तर. त्यामुळं नको, माफी करून टाकू, माफी मागून टाकू. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, पहिला टाळ्या, दुसरं हसा, तिसरं कौतुक, चौथं माफी, आणि आता पाचवं जे आहे ते म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्यासाठी मैफिल आहे, आणि ते म्हणजे ध्यानधारणा, मेडिटेशन. सुंदर अनुभव, सुंदर प्रक्रिया, सुंदर प्रणाली, काय मला माहीत नाही, पण खूप छान मेडिटेशनमधला परिणाम कमालीचा भारी मिळतो. मग त्या मेडिटेशनमध्ये एखाद्याला वाटत असेल धन्यवाद द्यावेत, आज आपण चांगल्या घराण्यात जन्माला आलो, आईवडिलांनी पालनपोषण केलं, चांगला समाज आहे आपल्या आजूबाजूला, उगाच दहशतवादी माओवादी संघटनेत आपण नाही होत, रस्त्यावरती ब्रिज खाली आपण राहत नाही होत, आपण घरी थोडे उशिरा गेलो तर फोन करून आपल्याला झापणारा व्यक्ती घरामध्ये आहे, काळजीचे डोळे आहेत आणि आपल्यासाठी प्रार्थना करणारे हात घरात आहेत, अशा कुटुंबात आपण आहोत. कुटुंबाला धन्यवाद, नोकरीला धन्यवाद, समाजाला, राष्ट्राला, कायद्याला, निसर्गाला, ब्रह्मांडाला, ईश्वराला. हे ध्यानातनं तुरंत कनेक्शन तिथपर्यंत जातं. त्यामुळं शेवटचा मुद्दा ध्यानधारणा. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, कितीही मिनटं, पण ध्यानधारणा. त्याच्यामध्ये सुरुवातच होते श्वासाच्या शुद्धीकरणापासून. जी गोष्ट आपली शुद्ध करण्याची राहते जगण्याच्या पळापळीमध्ये, गर्दीमध्ये, धावपळीमध्ये, त्याच्यासाठी ध्यान प्रक्रिया ही खूप छान आहे की जिथे आपण श्वास शुद्ध करतो. आपण श्वास घेतोय, तो रोखून धरला आहे, तो अलगदपणे सोडणं, ह्यामध्ये इतका सुंदर ताल आहे, लय आहे, इतकं सुंदर म्युझिक आहे त्याच्यामध्ये. पण हे कधी मिळेल आपल्याला, जेव्हा आपण आपल्या श्वासांच्याकडे अलिप्त होऊन बघू, तेव्हा जे आपल्याला ध्यानात करता येतं. ध्यान सुरू झालं की आपली उंची बघा वेगळ्या दिशेने, दिशा वेगळी, उंची वेगळी आपल्याला प्राप्त व्हायला लागतं. फक्त त्याच्यामध्ये नियमितता जेवढी येईल तेवढा आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळतील ना. ह्या 5 मुद्दे म्हणजे पंचसूत्री तुमच्यापुढे ठेवली. आता या आनंदाबद्दल मी एवढंच म्हणेन, सगळ्याचा हे असतो की हॅपी जर्नी, हॅपी बर्थडे, हॅपी दिवाळी, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी, हॅपी मॅरिड लाईफ, हॅपी 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 हॅपी. छोट्याशा प्रवासासाठी जर आपण हॅपी म्हणतो तर हा आपल्या जगण्याचा केवढा मोठा प्रवास आहे. रोजच हॅपी, बरोबर आहे. हॅपी डे आपण स्वतःला म्हणू शकतो, घरातल्यांना हॅपी मॉर्निंग, हॅपी डे. हां, आणि तो करण्यासाठी आपण कारणीभूत ठरूयात आनंदासाठी एकमेकांच्या. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी जर आपलं काही ठेवायचं असेल ना तर आपण आनंदी होतो. कारण गेल्यानंतर जर आपला कुठला फोटो लावला ना तो फोटो निवड करण्यात अनेकांच्या घरात वेळ जातो. अरे एखादा त्याचा हसरा फोटो दे रे, अरे म्हणजे
इतकं आयुष्य असं गेलं आहे की त्या व्यक्तीचा हसरा फोटो शोधण्यासाठी घरातल्यांना, हे जरा मी एक्स्ट्रीम सांगितलं, पण तरी मला असं वाटतं हसरं व्यक्तिमत्व हे सगळ्या जगाला हवं हवं असं असतं. हसरं बाळ, आनंदी बाळ हे सगळ्या जगाला हवं हवं असं असतं. तेव्हा आपण स्वतःला हवे हवेसे, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला हवे हवेसे वाटायला हवं असेल तर आपण आनंदी राहणं हे आवश्यक आहे. आरोग्यासाठी निर्णय क्षमता चांगली राहते, मानसिक संतुलन राहतं, आपल्याला मॅनेजरियल स्किल्स आपली वाढायला लागतात, PR आपला रीच वाढतो, रिलेशनशिप मॅनेजमेंट्स होतात, आर्थिक जे काही आपण कमवलेलं आहे त्याचा आपल्याला उत्तम प्रकारे उपभोग घेता येतो. हे सगळं आनंदी जीवन जगण्यामुळं होतं. त्यामुळं ह्याच आनंदाला आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण जवळ करूयात, आनंदातलं आणि आपलं अंतर कमी करूयात. मी एक खरं तर गोष्ट घेते. माझी 12:20ची गाडी आहे, पण तरीही मला म्हणजे मला राहवत नाही आहे म्हणून एक गोष्ट वाचते. तुमची परवानगी असेल तर वाचू? पटकन क्विकली एक गोष्ट वाचते. सकाळी उठल्यानंतर जे काय आपलं ब्रश वगैरे त्याच्यानंतर मेडिटेशन 45 मिनटाचं असतं आणि तो वेळ होतोच, कारण मला वेळ हवा आहे म्हटलं तर तिकडून दिला जाणार आहे. असेल आवड तर मिळेल सवड. खूप सुरुवातीला असं व्हायचं, म्हणजे कामाचं कितीही हे असतील तरी एक लक्षात घेऊ, कामासाठी कुणाला उपलब्ध राहायचं आहे? मला. आणि जर मग मला माझाच वेळ देता येत नसेल याचा अर्थ मी दारिद्र्य रेषेच्या खाली मला नेऊन ठेवलं आहे. जो व्यक्ती स्वतःला महाग झाला आहे ना, म्हणून सकाळचा वेळ हा त्याच्यासाठी देते. मी पटकन एक गोष्ट घेते आणि 12:20ची गाडी आहे. आज रविवार, बाय रोडनी जाणं गर्दी आणि वेळ खाण्याचं म्हणून रेल्वेचं रिझर्वेशन केलं आहे, पण तरी ही गोष्ट पटकन घेते. बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला, दारात शिवराम उभा. आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या शिवराम धुवायचा. साहेब जरा काम होतं. शिवरामनी दारातनं विचारलं, पगार द्यायचा राहिला का? नाही साहेब, तो तर कवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा 10वी झाला. अरे वा, ये आतमध्ये. आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता. मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला, पण आग्रह केला तेव्हा बसला. मी त्याच्यासमोर बसता क्षणी त्यांनी माझ्या हातात पेढ्याची पुडी दिली. मी त्याला विचारलं, किती मार्क पडले? त्यावर तो म्हणाला 62%. अरे वा, त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हणालो, हल्ली 90-80%, माफ करा, हल्ली 90-95% ऐकायची इतकी सवय झाली आहे की तेवढे मार्क न मिळालेला मुलगा जणू नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम जाम खुश दिसत होता. साहेब, मी जाम खुशीत आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिलाच मुलगा म्हणजे माझा पोरगा. अच्छा, म्हणून पेढे वगैरे का? शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला, साहेब, परवडले असते ना तर दरवर्षी पेढे वाटले असते. माझा मुलगा हाय म्हणून कौतुक नाही साहेब, पण तो दरवर्षी 1-2% वाढवत पास झाला आहे. तो कधीच नापास झाला नाही. याच्यात खुशी नाही का साहेब? तुमचं ते शांत वातावरण वगैरे हे तर आमच्या घरातल्यांना कधीच मिळत नाही. ते आमच्याकडे शांत वातावरण कोणाच्या वाट्याला काडीचं सुद्धा येत नाही. ही चैन, शांतपणाची चैन आम्हाला कधीच परवडत नाही साहेब. तो साधा बी पास झाला असताना तरी बी पेढे वाटले असते. मी गप्प बसल्याचं बघून शिवराम म्हणाला, साहेब सॉरी काय चुकलं असेल तर मला माफ करा. माझ्या बापाची शिकवण आहे. तो म्हणायचा, आनंद एकट्यानं खाऊ नको, सगळ्यांना वाटीत जा. हे नुसते पेढे नाहीत साहेब, हा माझा आनंद आहे. मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो, एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली. आतून मोठ्यांदा विचारलं, शिवराम तुझ्या मुलाचं नाव काय? त्यांनी सांगितलं, विशाल. मी पाकिटावर लिहिलं, प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन, नेहमी आनंदात राहा, तुझ्या बाबांसारखा. शिवराम हे घे. हे शिवरामच्या हातात मी पाकिट दिलं. तो जरा संकोचला, पण तो घ्यायला तयार नव्हता. मी आग्रह केला आणि त्यांनी घेतले. मी त्याला म्हणालो, हे बघ, विशालसाठी पुस्तकं घेऊन दे, त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊन दे. शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
त्याला संकोचच वाटत होता. मग मी त्याला विचारलं, चहा घेणार का? त्यावर तो म्हणाला, साहेब अजून लाजवू नका, या पाकिटावरती फक्त काय लिहिलं ते मला सांगा. मी त्याला म्हणालो, घरी जा, पाकिट विशालकडे दे, तो तुला वाचून दाखवेल. माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा काही माझ्या डोळ्यासमोरनं जात नव्हता. असं बऱ्याचदा होतं बरं का, काही लोक भेटतात ना, त्यांचा चेहरा, त्यांची वाईब्स, त्यांची ऊर्जा, त्यांचा ऑरा आपल्याला ना असा खिळवून ठेवतो, त्यांच्या जवळ परत परत घेऊन जातो. माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा, पण त्याचा आनंदी चेहरा काही माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. खूप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो. समाधान. हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कुणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरू झालाच म्हणून समजा. 90-95% मार्क मिळवूनसुद्धा लांब आंबट चिंबट चेहरे करून बसलेले पालक, त्यांना विचारलं काय, तर म्हणतात आमच्या मुलाला आणि मुलीला हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत आम्ही आमचा आनंद लांबणीवर टाकला आहे. त्यांना विचारा, पेढे कधी द्यायचे ना, जरा ॲडमिशनचं होऊ देत ना. अरे ॲडमिशनचं होऊ देत ह्यासाठी तो आनंद पुढे. एक तर मुळात खरं सांगू का, पेढे वाटणंसुद्धा आता बहुतेक कमी व्हायला लागलं आहे. आनंदसुद्धा वाटणं हळूहळू कमी व्हायला लागलं आहे. आपण त्यांना नको हसूयात, कारण आपण सगळेच तसे झालो आहेत, आनंद लांबणीवर टाकणारे. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे वेळ नाही, स्पर्धेत माझा टिकाव लागत नाही, आज पाऊस पडतोय पण माझा मूडच नाही. आनंद लांबणीवर टाकायच्या ह्या सगळ्या सबबी आहेत, हे आधी आपण मान्य करूयात. काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार असतो, पण तो आनंद घ्यायला आपणच टाळतोय. मोगऱ्याच्या फुलाचा गंध घ्यायला कितीकसा वेळ लागणार? सूर्योदय सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात? आंघोळ करताना गाणं म्हणायचंय, कोण येणारे मरायला तुमच्याशी स्पर्धा करायला? म्हणा ना, पण तिथंसुद्धा आवाज काही, कंठ काही फुटत नाही. कोणीतरी ऐकेल आणि नावं ठेवेल. पाऊस पडतोय, सोपं आहे ना, जा ना भिजायला. अगदी काहीही न करता गादीत लोळत पडायला पण तुम्हाला मूड लागतो. माणूस जन्म घेतो त्यावेळेला आपल्या हाताची मुठी बंद असतात. एका हातात आनंद आणि दुसऱ्या हातात समाधान कोंबून पाठवलेलं असतं. माणूस जसा मोठा व्हायला लागतो तसे दोन्ही मुठी उघडत जातात, आनंद समाधान सांडत जातात. आता आनंदी होण्यासाठी कोणावर तरी, कशासाठी तरी अवलंबून राहायला लागतं. कुणाच्या येण्यावर, कुणाच्या जाण्यावर, कुणाच्या असण्यावर, कुणाच्या नसण्यावर. काहीतरी मिळवल्यावर, काहीतरी प्राप्त केल्यावर, काहीतरी गमावल्यावर. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये खरं तर आनंदाचा न आटणारा झरा अखंड वाहतोय. असं असताना सुद्धा आपण मात्र आनंदाच्या झऱ्याच्या काठावरती उभे राहून पाण्याच्या टँकरची वाट बघतोय. हे लिखाण, त्याला हे जाऊ देत, सगळे धन्यवाद. इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी वरची पोझिशन, या आणखीच्या पाठीमागे धावताना आपण आनंदाच्या झऱ्यापासून लांब जायला लागलो आहे. कारण एक गोष्ट मला ह्या आर्टिकलमध्ये नाही, पण मला अनुभवाने मला जी जाणवली ती, कुठल्या तरी एका वैशिष्ट्याचा जर मागोवा घेतला ना, आनंद त्याच्या सोबतीने कॉम्प्लिमेंटरी येणारे शांतता, समाधान, ज्ञान, सत्य, शक्ती, कुठल्याही एका वैशिष्ट्याला धरून ठेवलं, त्याच्यावरती एकावरती 6 फ्री अशी योजना यांच्याकडे, म्हणजे या सद्गुणांकडे आहे. आता आणखीच्या पाठीमागे धावता आनंदाच्या झऱ्यापासून आपण खूप लांब आलो आहे. शेवटच्या 2 ओळी आणि मी त्वरित निघते, मला खरंच माफ करा. गाडी आहे, सुपरफास्ट एक्सप्रेस आहे, फक्त 4 मिनटं थांबते. मला परत पुन्हा येऊन तुमच्याशी खूप गप्पा मारायला आवडेल. सर माझे हितचिंतक आहेत, मी म्हणेन मोठे बंधू आहेत. ते प्रेमाने बोलवतात आणि त्यांनी बोलवलं नाही बोलवलं, मानधन पाकिट हा विषय लांबचा. मी आत्मशोधमध्ये राहण्यासाठी पुन्हा 2 दिवसांसाठी नक्की येईन. शेवटच्या 2 ओळींकडे जाते. जावेद अख्तर साहेबांनी फार छान लिहून ठेवलं आहे, सबका खुशी से फासला एक कदम है. जावेद अख्तर साहेब, सबका खुशी से फासला एक कदम है, हर घर में बस एक ही कमरा कम है, हर घर में बस एक ही कमरा कम है. शिवराम भेटला नसता तर माझं आणि माझ्या आनंदामधलं एका पावलाचं अंतर कधीच भरून निघालं नसतं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अखंड भारत. धन्यवाद माननीय मेधा जेरे, आपल्या या सुंदर व्याख्याना